शत्रूही करत नसतील तितकी बदनामी विरोधक महाराष्ट्राची करत आहेत असा आरोप करत राजकीय हेतूनं प्रेरित होऊन विरोध करताना तारतम्य बाळगावं असा सल्ला देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते। प्रकल्पाची बदनामी करणं ही राज्याची बदनामीच आहे असं ते म्हणाले की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे, परब साहेब ही आपल्या राज्याची बदनामी आहे। आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत। कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला। महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील। आता इथं महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो। महायुती सरकार हे केवळ घोषणा करणारं सरकार नसून घेतलेले निर्णय प्रत्यक्ष जमिनीवर उतरवणारं सर्वसमावेशक सरकार आहे। घरी बसून काम करणारं सरकार नाही असं सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली। मुंबई आणि काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, मात्र सरकारनं आणि महापालिकेनं वेळीच पावलं उचलल्यामुळे अनेक दुर्घटना टाळता आल्या, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं। काही ठिकाणी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाहीही दिली। आमचं सरकार महसुलावर डल्ला मारणारं नाही, तर महसूल वाचवणारं आणि भ्रष्टाचार रोखणारं, गुन्हेगारांना शासन करणारं, विकास आणि सुधारणा करणारं सरकार आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं। मी या सभागृहाला विश्वास देऊ इच्छितो, महसूल मंत्री इकडे आहेत, शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्यांना, शासकीय जमिनी बळकावणाऱ्यांना माफ नाही, बिलकुल नाही। आणि म्हणून हे सरकार महसूल वाचवणार आहे, भ्रष्टाचारावर प्रहार करणार आहे, दोषींना शिक्षा देणार आहे आणि जनतेच्या हक्काचं रक्षण करणारं सरकार आहे। अरे आमचा खुला किताब आहे, काय तपासा कधी चोपडी उडून। जिथे सुधारणा आवश्यक आहे तिथे सुधारणा करू, जिथे कारवाई आवश्यक आहे तिथे कारवाई करू। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बिनसला असल्याची विरोधकांची टीका शिंदे यांनी फेटाळून लावली। सरकारमध्ये आमचा परस्परांवर विश्वास आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या हिंदुत्वावर टीका केली। रामभक्तांवर टीका करणारे आता रामरक्षा बोलू लागले आहेत अशी टीका त्यांनी केली। राज्यात